होय ना, कमला लयच तोंड चालवत होती. तिला आता तू चांगला धडा शिकव. अय, कोण शिकवणार आहे मला धडा? तू शिकवणार आहेस? ये बघू बुडा, ये शिकव ये धडा. ए कमला का लय झाली तुझी दादागिरी. पाणी जर भरायचं असेल ना तर आधी राणीची माफी मागायची, मगच पाणी भरायचं, कळलं ना? नाही मागत, जा. काय करणार आहेस? नकोच मागू तू माफी, कारण माफी मनापासून मागतात, हे असं बळजबरी नाही. पण मी तुला एवढंच सांगेल कमला, पुरावा नसताना हे असे आरोप कोणावर करायचे नाही. या तुझ्या आरोपांमुळे समोरच्याला खूप भोगावं लागतं, त्याची इज्जत चव्हाट्यावर येते आणि त्याच्या मनाला किती वेदना होतात ना, हे तुला कधीच कळणार नाही. अय, मला कळून बी घ्यायचं नाही. राहू दे, तू नको घेऊ कळून. पण आता मी तुला शेवटचं सांगते, जो त्रास तू मला दिलास ना, तो जर परत कोणाला दिलास तर गाठ माझ्याशी. राणी तर आता अजिबातच सोडू नकोस बघ. हा बरोबर आहे, दाखव हिला चांगला हिंगा. राणे, आता कमलाकाला सोडायचे नाही. आम्ही समजी तुझ्या पाठीशी आहे. हो हो, आम्ही सगळी तुझ्या पाठीशी आहे. तिला शिक्षा झालीच पाहिजे. हो, हिला चांगली शिक्षा झाली पाहिजे. तुझ्या संग जी वागली ना त्याचा बदला घेतो आता. तुला आता बघतेच राणी, तू फक्त बोल, आम्ही सगळ्या मुलीला चांगला धडा शिकवतो. जाऊ द्या, आपण सगळे जर हिच्यासारखेच वागलो तर हिच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? राणी, तुला जर शिक्षा द्यायची नसेल ना तर नको देऊ, पण आम्ही हिला शिक्षा देणार. हे मागं वा बघू, पुढे येऊ नका. तुला आता सोडतच नाही. अगं राणे, समधी तुला चोर म्हणत होतीत म्हणून मी बी म्हटलं. आता त्यात माझं काय चुकलं? हे कुणी पुढे यायचं नाही.